माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 15 आणि या पाठाचं नाव आहे तोतोचान. तोतोचान हे एका पुस्तकाचं नाव आहे. तोतोचान हे जपान भाषेमधलं अतिशय गाजलेलं लोकप्रिय पुस्तक आहे. खरं तर शाळा कशी असावी, शिक्षक कसे असावे, शाळेमध्ये शिक्षण कुठल्या पद्धतीचं असावं अशी माहिती सांगणारं अत्यंत उत्तम दर्जाचं पुस्तक म्हणजे तोतोचान. या पुस्तकाचे नाव तोतोचान हे असून या पुस्तकाच्या लेखिका तेत्सुको कुरोयानागी या आहेत. याचा मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केला आहे. तोतोचान या लेखिकेचा तिच्या शालेय जीवनातील अनुभव, शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा कशी असावी याचा जिवंत अनुभव या पुस्तकामध्ये रेखाटला आहे. 1937 मध्ये तोमोई नावाच्या शाळेची स्थापना सोसाकू कोबायाशी यांनी केली. मूळ जपानमधील लेखिकेचे हे पुस्तक आहे. लेखिका तोतोचान यांचं नाव तेत्सुको असे होते. जपानी भाषेत मुलीच्या नावाला को असे जोडतात. शिवाय छोट्या मुलाच्या नावापुढे चान असे लावतात. अशी ही तेत्सुको चान, जी स्वतःचं नाव तोतोचान असे सांगायची. मुळात तोतोचान हिला पहिल्या शाळेमधून काढून टाकले होते. मुळात लेखिका फार खोडकर स्वभावाच्या होत्या. ती अवघ्या वर्गाचे लक्ष विचलित करायची, जोरात डेस्क उघड बंद करायची, असे सातत्याने करायची. हेच नव्हे तर रस्त्यावरच्या बँडवाल्याला बोलवून बँडवाले खिडकीजवळ येऊन पिपाण्या, ढोल, झांजा वाजवायची. तशी ती पूर्ण वेळ खिडकीजवळ उभी असायची. इतकंच नव्हे तर चिमण्यांसोबत बोलणं. फक्त तिच्या वर्गातच गोंगाट करीत नसे तर शेजारच्या वर्गातील वर्ग शिक्षकाही तिला त्रासल्या होत्या. हा अनुभव त्या दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात भाग घेतला तेव्हा एका बाईसोबत त्यांची ओळख झाली. ती त्यांच्या जुन्या शेजारच्या वर्गातील वर्ग शिक्षिका असूनही लेखिकेला शिक्षा मिळायची. ती त्यांच्या जुन्या शेजारच्या वर्गातील वर्ग शिक्षिका असूनही लेखिकेला शिक्षा मिळायची. त्यांना आधीच्या शाळेमधून काढून टाकले होते ही गोष्ट त्यांना वयाच्या 20व्या वर्षानंतर कळली होती. खरं म्हणजे आईने ते कधी जाणवू दिले नाही. तिचे वडील उत्तम व्हायोलिन वादक होते. शिवाय त्यांच्याकडे एक आवडता जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा होता, ज्याचं नाव रॉकी असे होते. तोमोई ही त्यांची दुसरी शाळा होय. तोतोचान हे जपानमधील सर्वाधिक खपाचे पुस्तक आहे. प्रकाशनाच्या एका वर्षात पुस्तकाच्या 35 लाख प्रती खपल्या होत्या. आतापर्यंत या पुस्तकाची विक्री 60 लाखांच्याही वर गेलेली आहे असे म्हणतात. तोमोई विद्यालय हे आघाडीच्या डब्यांनी बनलेले होते. याचे मुख्याध्यापक कोबायाशी हे होते. शाळेमध्ये फक्त 50 विद्यार्थी होते. डब्यात सगळ्यांना समुद्रातलं काही आणि डोंगरावरचं काही लागत असे. पहिल्या वर्गात असताना तुम्ही भाषा, विज्ञान, गणित, विज्ञानाचे प्रयोग असे मुलांनी काहीही केले तरी चालत असे. या शाळेत मुलांना फांद्या आणि पाने हवेबरोबर सळसळताना फांद्या आणि पाने हवेबरोबर सळसळताना दाखवत असे. पानांचे हलणे, नदी किनारी जाऊन त्याचा प्रवाह पाहणे असे निसर्गात जाऊन निसर्ग शिक्षणाचे प्रात्यक्षिक धडे देण्यात येत असत. वर्गात बसून शिकण्याऐवजी त्या घटकाचा अभ्यास तिथे प्रत्यक्ष जाऊन केला तर जास्त प्रभावी होतो. शाळेच्या मैदानात पोहायची व्यवस्था केली होती. पोहण्याकरिता पोहण्याच्या पोशाखाची गरज लागत नसे. मुलांचा स्वीकार व्हावा आणि तो त्यांच्या गुणदोषासह व्हावा हा उदात्त विचार होता. उन्हाळी शिबिरात मुले शाळेत निवासाला असायची. तोतोचानने एकदा यात्सुकी-चानला झाडावर चढवले होते. मुळात त्याच्या पायाला पोलिओ होता. भूताची भीती घालवण्याकरता रात्रीला वर्गातील काही मुले भूत बनत असत. तो एक खेळ खेळला जात असे. मुलांना सहलीला नेले तरी कुठेच त्यांच्या सहलीत बाधा आणत नसे. मुलांना स्वयंशिस्त लागत असे.
मुलांच्या जीवनात संगीताचं महत्त्व मुख्याध्यापकांना माहीत होतं. शिक्षक संगीताविना रंजक होत नाही. त्यामुळे संगीताचा सराव व शिक्षणासोबत संगीताच्या तालावर कवायती होत असे. तोमोईमध्ये मुलांना स्वच्छ कपडे घालण्याची सक्ती होत नसे. उलट मळके कपडे असल्यास मुले मनमोकळेपणाने खेळायची. कोबायाशी यांना वाटे की मुलांनी मुलांसारखं असावं, विनाकारण काळजी करू नये. मुलांचा विकास त्यांचा स्वभाव गुणधर्मानुसार व्हावा. मुलांची स्वप्न तुमच्या स्वप्नाहूनही विशाल आहेत, ती पायदळी तुडू नका असे ते कायम सांगत असत. तोतोचानची शाळा आगगाडीच्या डब्यात होती. त्यात आगगाडीच्या डब्यांचे नवे ग्रंथालय आले. तोतोचान प्रचंड खोडकर होती. तिने एकदा वाळूचा ढीग समजून भिंतींना गिलावा करण्यासाठी तयार केलेल्या प्लास्टिकच्या मिश्रणात उडी घेतली होती. एकदा तर तिचा आवडता बटवा शोधण्यासाठी गटारात उडी घेतली होती. हेही थोडे तर एकदा खेळता खेळता रॉकीने तिचा अख्खा कान उपटला होता. मात्र तिला चिंता रॉकीला घराबाहेर हाकलू नये ही होती. तोमोई 3 नोव्हेंबरला होणारा वार्षिक क्रीडा महोत्सव सगळ्यांना आवडायचा. वेगवेगळे खेळ व्हायचे. पायांची शर्यत, रस्सी खेच, आईला शोधा यासारखे खेळ व्हायचे. महत्त्वाचे म्हणजे बक्षीस म्हणून मुळा, गाजर, बीट दिल्या जात असे. तोमोईमध्ये हवामान, पक्षी, फुले यासोबत स्वयंपाकाचे शिक्षण दिल्या जात असे. कोबायाशी तोतोचानला नेहमी तू खरोखरीच चांगली मुलगी आहेस असे म्हणायचे. याचा अर्थ काहींच्या मते तू खोडकर असशील पण तुझ्यात अनेक चांगले गुण आहेत असा होता. एकदा कोबायाशी यांना तोमोईमध्ये शिक्षिका बनून शिकवायचे वचन तिने दिले. याचा त्यांना खूप आनंद झाला होता. दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती होती. सगळीकडे युद्धाचे वातावरण होते. जपानचे चित्र बदलले होते. अशातच एका हल्ल्यात अमेरिकेच्या B-29 नावाच्या लढाऊ विमानाने असंख्य बॉम्बचा वर्षाव केला. त्यातील एक बॉम्ब शाळेवर पडला. तोमोई 1945 साली त्या हल्ल्यात जळून बेचिराग झाली होती. सुदैवाने कोबायाशी यांचे कुटुंबीय आधीच दूर निघून गेल्याने ते वाचले होते. मात्र यात कोबायाशी यांची लाडकी शाळा तोमोई जळून खाक झाली. त्यावेळी जपानमधल्या निर्वासितांना त्यांच्या मूळ जागेवरून स्थानांतरित करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक तिला पुन्हा भेटू म्हणाले होते. तू फार चांगली मुलगी आहेस असं म्हणायचे. ते शब्द तिला आगगाडीत आठवत होते. खचाखच भरलेली ती आगगाडी अनेक स्वप्ने घेऊन सुसाट वेगाने पळत होती. कोबायाशी यांनी 1963 साली जगाचा निरोप घेतला. कदाचित महायुद्ध झाले नसते तर तोमोई सारख्या शाळेने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले असते. मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत खऱ्या शिक्षणाचा आनंद मिळाला असता. अजून नवी शाळा उभारण्याचे कोबायाशी यांचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले. तोतोचान पुस्तक परिचय घेण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे अशा उत्तम शाळेचा परिचय व्हावा. शिवाय मुलांचा विकास करण्याची पद्धत, मुलांना आवश्यक असणारे ज्ञान या पुस्तकात उपयुक्त असल्याने या पुस्तकाचा परिचय घेण्यात आला आहे.